म्हणजे खून कसा झाला, कोणत्या परिस्थितीत याची तुम्हाला प्रत्यक्षात मुळीच माहिती नाही? नाही. ही भोसले फौजदार! या बास तुम्ही केला? होय. हा मुद्देमाल तुम्हीच जप्त केला? होय. तुम्ही आणखीन काय काय जप्त केलं? मैताच्या अंगावरचे रक्ताने भरलेले कपडे, आरोपीच्या हातातील रक्ताने भरलेले कुऱ्हाड मी स्वतः जप्त केले. ठीक आहे युअर ऑनर. आता माझा शेवटचा साक्षीदार बायजाबाई चौगले. बायजाबाई चौगले! बाई म्हणा, देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. नाव काय तुमचं? बायजाबाई बस्तापा चौक. बाई, या गुन्ह्याची तुम्हाला काय माहिती आहे सांगा बघू. हे माझ्या घरासमोरच राहतात. खून झाला त्या रात्री कुणी त्यांचाळ्याचा मला आवाज आला म्हणून मी बाहेर आले. बरं, पुढे काय झालं? शिवा झोकांडात रक्तानं भरलेली फरशी आपल्या घरात आला मी बघितला. पुढे सांगा. म्हणून मला संशय आला. त्याच्या घरात जाऊन बघितलं. तेव्हा कृष्ण आणि पारू दोघजण रक्ताच्या थारोत मरून पडलेले मी बघितलं. सरकार, पारूला तुम्ही बरेच वर्ष ओळख. तिची चालचालू कशी होती? माऊली बिचारी सीता सावित्री सारखी होती बघा. सपनात देखील तिच्या हातनं असं पाप घडायचं नाही. सरकार, औंदाच्या पाडव्याला मी पारूकडे पुरणाची पोळी घेऊन गेले होते, पण पुरीनं पोळी घेतली नाही. म्हणाली माझा दादला घरी नाही, मला गोड जेवण जाणार नाही. पुरीनं पोळी परत दिली. इतका तिचा जीव त्या दादल्यावर. सरकार, वहिनी, कवा येणार ते शिवादा? मला लय भूक लागली. हे काय आलंच की. धनी, कुठे गेला होता तो? भूक लागली असेल नाही तुम्हाला? बसा. बाहेर फटफटले बघा. अगं येळ आहे अजून. थंडी लई वाजतीये बघ. तो बी झोप की व्हायचं? मी बी झोपू. पुस्तकं फिरले का काय? दिवसेंदिवस मी हांड्या पोरागत करायला लागला सगळं. आता भाऊजी जत्रेला जायचं आहे ना मग? अगं जाऊया ग. बस की व्हायचं. तू कुठे येत्यास? असं काय करता येड्यागत? येड्यागत काय? जवा तेव्हा तुझं असत. म्हणजे बरं असतंय. अजून आवरलं नाही होय तुझं? माझं कवाच आवरलं नाही, पण हिचं आवरलं नाही ना. काय माझं आवडलं नाही? भाऊजी साफ खोटं सांगतात. मी श्री मागतोय. मी श्रीच काय? आत्ता 2 मिनिटात या बरं. चहा झालाय ना? जरा किसणार आलो थोडं. आहे का? मला चहाची लाच देते बघ की. वहिनी, वहिनी, आधी मला हे सांग, तुझं आवरलं का नाही? माझं कवाच आवडले. हा. अरे हा,
अगं, खायला काय काय घेतलंय? तुमच्या आवडीचं समजा घेते बा. हा मला वाटलंच होतं. हा बरं का, आत्ताच घेतले मी. किती भरलास? काय काय घेतलेस बघू तरी. हे बघ, कव्वा धरणं बांधून तयार आहे. काय रे सुनता? आलं दाम. आजचीच काय तू घे एवढी. घे म्हणते ना जातात. काय म्हणतोय बघतो. गाडी चुकून भोके आपलं तयार आहे. मास्क कर, ही गाडीत ठेव. बरं का? चल हो मोर. वहिनी, दादा, आता येळ लावायचा नाही बरं का? चला तर करतात. मी बघतो तिनं काय काय केलंय. देवा खंडोबाराया, किसना माझा दोस्त असला तरी मी त्याला सख्या भावाप्रमाणे मानतो. तुझी आण घेऊन सांगतो, जीवा जीव असं पाहतो. कंचा बी भला वाईट प्रसंग आला तरी आम्ही एकमेकांनी अंतर देणार नाही. तुझा आम्हाला आशीर्वाद असू दे. हा घ्या घ्या. आता मी काय लहान पोर आहे बा पाण्याचं. राम 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 राम. अरे अजून काय तुझं वय झालं नाही देवधर्म करायचं. हे जत्रच पैसा खर्च करायचा, तू साठवून माझं देणं देऊन टाकी. सावकार, देण्या गेल्या तिथं जत्रच काय? माणसाला काय देवधर्म आहे का नाही? चल ग वहिनी. हे बघा सावकार, वाईट जमाना घ्या, समजा देऊन टाकतो. नाही वजन दिसतंय. या 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 पाटील या. फोटो रस्त्यात मिळत पाटील, पण रस्त्यात मिळत. चंद्रावर बसल्याला पाहिजे का सूर्यावर बसल्याला पाहिजे? अर्धे गाडीत बसल्याला पाहिजे का आगीर गाडीत बसल्याला पाहिजे? चल सांगतो वहिनी, आता मात्र तुझं ऐकणार नाही बरं का? आपण तिघं मिळून एक फोटो काढूया. तुम्हाला काही याड लागले का भाऊ? फोटो काढायची मला लाज वाटते. अरे दादा असताना कसले असते? चल काढूया फोटो. गाव पाला होती. अरे काय रे नजर आहे? अहो पाटील, अहो पाटील, अहो पाटील, जागी काढून एकतर काढून घ्या, तुमचा काढून घ्या. कुणाला हात वर करतोस रे? माझी मेवणी भेटली होती, त्याला सांगावं जायला. गेली का गावाकडे? गेली. अरे तुला सांगायचं विसरलो. पारूला घेऊन जत्रात नाही हिंडत होती. मग काय झालं? काय झालं? आणि तो किसना पारूला विचारतो, वहिनी फोटो काढते का? पाळण्यात बसती का? आता ही काय पाळण्यात बसायचं की लहान होय? तू म्हणतो माणसं लई चांगली आहे. सावकार सावकार, दुसऱ्याचं मळे घेऊन कशाला रडत बसताय? जाऊ द्या ना, आपण आपल्या दर्शनाला जाऊ. चला. अगं फरक आहे काय उगीच आपले. हा मला का आता का असून दे. काय वहिनी नाही, आज डोळे मिटून लय देवाजवळ ध्यान चाललं होतं. काय पाळणा बिळणा मागितलं का काय त्याच्याजवळ? आमच्या भाऊजीचं लगीन लवकर होऊ दे म्हणून खंडोबारायाकडे मागे. त्याचे आता नाही जमायचे. अरे तिने तुला कुठं सांगितलं या? देवाजवळ मागितलंय तसं. तिला काय कृष्णा, तुझी पहिली बायको गेल्यापासून तू दुःखात आहे ते आम्हाला बी कळतंय. तर गाडीचं एक चाक मोडलं म्हणून समजी गाडी कुणी बाद करतय काय? दुसरं चाक जोडलं पाहिजे, गाडी हाणली पाहिजे. संसार आहे हो बाबा. बरं आता नाही जमायचं मला.
नाही कसं खंडोबारायाच्या किरपनं तुमचं दुसरं लगीन लवकर होईल. आता होईल तेव्हा होईल. ते आता कशाला पाहिजे? जो मोहर बघू. वहिनी जेवण झाल्यावर जरा गावात चक्कर मारून येऊ का? होय का? खाल्ल्याला जिरेल. समजलं. तरण्या ताट्या माणसाला एका जागी बसून जमणार कसं? लागली का टोचून बोलायला? राही ना जायला. अरे तिने तुला कुठं तसं सांगितलंय? हे बघ, जायचं असलं तर जा, पण लवकर माघारी ये. पाठचं परतायचं आहे गावाकडं. हा कुठं घेत जाऊ का? बघू तिकडे दे बघू. होय बंद कर तुझं गाणं. नाही बंद करायची. कसली गुरमी चढली आहे तुला? जरा थंड होऊन बोला सावकार. मला हे गाणं पसंत नाही. दुसरी लावणी मान. नाही म्हणणार. का नाही म्हणणार? माझ्या मनाची मर्जी. बाजारात उभं राहणारीला मनाची मर्जी नसते. असं कोणी सांगितलं? मी सांगतो या. मला नाही ऐकायचं. ऐकावं लागल. पैसा मोजतो या. ठेवा खिशात. हा? कसली गुरमी चढली आहे तुला? ए माधुऱ्या, अरे तुला काही उपकाराची जाण आहे का नाही? आता काय करू? म्हणून त्याच्या मधलं माणसं एकच घेतात का? अहो तुमच्या उपकाराचं ना दान दुपटीने पदरात घातलंय तुमच्या. नाही म्हणणार ती. म्हण नका कर. म्हणणारच की नाही? अरे नाही म्हणणार जा. संग्या चल. देतात जा पडशीला. तुम्ही जा पाटी. चला कुठं? मी बाय बोलायची आमची. चला मला व्हायची. कशाला? आता मला काय माहिती. चला की तुमच्याकडे काय काम आहे म्हणून. असं म्हणतोय. माहिती. चला की. चल. या. चला या की सर. राम राम. चहा घेता का नव्ह? घेतो पण आता नाही. का? हेच की चहा घेतल्यावर रात्र झोप येत नाही मला. पण आता रात कुठं हाय? उजेडाय आले की. मग बाप्या स्पेशल चांद्र. या बसा. तुम्ही बसा की. कसं काय वाटलं आज माझं काम तुम्हाला? झाक झालं की. तसं नव्हे. आज खंडोबाच्या साक्षीनं पहिल्यांदा आज बोर्डावर उभे राहिले म्हणून विचारले. तरी बी चांगलं झालं. मधल्या गोंधळानं लई रस झाला असेल नाही तुम्ही? अहो चालाय. राड करायची सवत आहे त्याला. पण आज चांगली चिरली तर बरं का तुम्ही ती. तर काय लय जाड हाय मेला. जावा तवा पैशाच्या आणि सावकारकीच्याच गुरमीत असतो. सारखा लाळ घोटायचा माझ्या मोहर. आज ठरवलंच होतं मी सारं. म्हणजे पहिलं भांडण बिंडण आहे तुमचं? अहो भांडण कसलं. त्याच्याकडनं थोडस पैसे घेतलं त्यापासून नजर ठेवली त्यानं माझ्यावर. असल. अहो बाई बघितलं की आंधळाच होतो तो. मी कुठे रात देते? आता नाही वाटलं यायचं माझं. बरं जाऊ काय? कधी आला तर या आमच्या माणिकवाडीला. आता कुठे खेळायचं म्हणायचं? पुढल्या आठवड्यात कासारवाड्याला आहे ना? हा? अहो म्हणजे आमच्या माणिकवाडीपासून एक खुश. होय? मग यायलाच पाहिजे. वाट बघतो. बर अहो पर नाही म्हटलं गावात आल्यावर कुणाला भेटायचं म्हणून विचारायचं. खरंच की. जाधवात किसना म्हणलं की कोणी बी सांग. असं? आणि गावात शिरताना हा.
उजव्या हाताला पहिलाच एक मोठा मळाला आहे ते माझ खरं होय मळ्यातच या ऑफरच्या सांगितलं ना नका आता दादा वहिनी वाट बघत असतील जायचंय गावाकडे टाक टाक जाऊ. याच मग मालिक वाढेल धोंडेबा काय सांगू तुला खंडोबाच्या जत्रेला असं माणूस लोटलं तर असं म्हटलं तर 100 खेळत आला असेल बघ जत्रेला. आईच्यान सांगतो असली गर्दी आपण मग कधी बघितली नाही. म्हणजे ह्याच्याला कधी जत्रेला गेला होताच वाटतं. येईल तू र पण अशी जत्रा कधी भरली नाही आणि यापुढे कधी भरणार नाही. तू बघितली असतीस तर तुला तिकून दिसली असती. अचाट माणूस बाबा. अरे मुंगीने शिरीने म्हटलं तर तिला तिकून जागा नाही. गाड्या काय सायकली काय चहाची दुकानं काय तर आठ बाळणं काय चहा जिकडं बघावं तिकडं माणूस आणि जत्रा माणूस आणि बाजार बाजार आणि माणूस कुणाचा पत्त्या कुणाला नाही. पहिल्या पायरीला आपळ फिरून गेला बाबा ते बघून. हे बोल घेवड्या तोंड बंद कर. अरे कवा येतो तुझ्या साबणाला फेस आणि कवा व्हायची माझी दाढी. गाडीला जायचं हाय मग कवापासून मी सांगतोय. दावशीत गोटीत बसलाय साबणाला बुरुज गोटीत बसलायस तो. ए आमदाच्या वर्षाला तर येईल का फेस. येईल आज येईल. अरे येईल काय माझ्या तोंडाला आला. येऊ दे येऊ दे. अरे साबण आहे का सॉंग आहे. अरे इकतच आणलायस ना इकत चांगला चवली मोजून आणलाय. तो साबणवाला साहेब म्हणाला एकदा पाण्याचा बुरुज घेऊन याच्यावर फिरवला की ह्याला दरदरून फेस सुटेल. सुटेल सुटेल. हे बघ ह्याला पाण्यात बसू ढोरं बसलेवानी. अरे येड्या तुला शाना म्हणावा का येडा म्हणावा. इतका मोठा साबण 2 आण्याला आणला शो काय गुणाचा असेल. वाट 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 तोंड चालवण्यापर्यंत डोसकं चालेल की. चला आटप नुसते पाण्यानंच कर. का मी तशी सुद्धा करतो की. मग मसर का बाजारात जात नाहीस असं ये मोर. अरे अरे आता अरे थांब. अरे तुम्हाला समद्यांची भरती करून मी काय जोडी घेऊन हिंडू काय गावात ऋण काढताय तुमच्या अकला कुठे गेल्या होत्या. अहो ये असती सावकार म्हणून म्हणतोय माणूस. अरे सावकार तुमच्या जळाला जागतो तुम्ही नको का सावकाराची जळाला जागायला. हे काय नाही एक मुठभर दाणं कमी करणार नाही. अहो मग थोडी सवड तरी द्या की. सवड अरे 7 वर्ष सवड दिली की आता काय पोराला पोरं झाल्यावर आणून देणारच काय दाणं. नाही 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 काही बी करून मोहल्या सुगीला आणून घालतो सावकार. नाही जमायचं. आज सांच्याला समज दाणं माझ्या घरात आलं पाहिजे. तुझं काय बी ऐकणार नाही. चाल साहेब अरे कोंड्या देतो की सावकार 2 दिवसात देतो. 2 दिवसात देतो. ह्यो काय शिप्याचा वायदा आहे काय. उद्या सकाळी तुझी मस वडून आणणार. नग नग त्याशिवाय तुम्हाला सावकाराचा हिसका काढायचा नाही. काढा तू क्या तू का आणतास. तेवढं बैल देता का सावकार. उद्या नांगरेतीचं काम आहे. लई खोळंबा झालाय बघा माझा. काही लाज वाटते का तुला माझ्या दारात यायला. अरे वस का पड ना तुझी जमीन. मला काय त्याच पैसा टाक आणि बैल घेऊन जा. भरारी मारून आले पाखरू इतळी घुटुमळते बापू ए बाप्या काय गे काय लागलेस वरडायला. अरे आवरलं पण हाय तुझं. तुझी जवा तवा गाई पाहिजे जरा आम्हाला बी नकरा करू दे की. इतक्या नकरा कशाला रे. तुला काय कुठे दावाय न्यायचं हाय व्हय. आता आम्हाला कोण दावाय न्यायचे बाई. तुला दावाय न्यायची आहे ना. मग तुझ्या संग राहणार आम्ही. मग आम्ही बी जरा छान छोटीपणा करून येतो की. बकळे हे बकळे का हे जर माझी इकडे बघ. मी नाही जा. बघ की ग माझी शपथ आहे बघ. सुटली पण बघ सुटली. बकळे हे बकळे काय सांग ना. लय म्हणजे लय नामी दिसतेस बघा. खरंच माझी शपथ लय नामी दिसतेस. अगं माझी बाई ग तू. देवा भगवंता एवढ्या या बाईचं माझ्या बाईचं लवकर लगीन कर रे बाबा. तुझी खाण्याला रान वट्टी भरतो बघ. बाप्या लय चावटपणा करू नकोस बघ. आता का बाया यात काय तू चावटपणा केला मी. काय काय नाही म्हणजे आता कुणी लग्नाला तयार झाला आज तर नाहीच म्हणणार म्हण की तू. आता का बाई बकुळे
तुमचा बार काढाय? अरे सरकार सरकार माणिकवाडीच होय? अगं होय की ग बाई, चल ये, चल. राम राम सरकार. राम राम. वा, अगं बया बया बया, काय घाबरलो मी. मला वाटलं माझी शिकार होती काय कोणाला सांगू. अरे तुझ्या शिकारीला बंदूक काय करायची, नुसता आवाज फरक आहे. चला. आमची शिकार इतकी सोपी नाही सरकार. हे खरं म्हणा, पण इथं काय करतायचा? अशी तर म्हणजे तुमच्याकडेच निघालो की आम्ही. आता घर जवळच आहे म्हटलं तुमचं. तवाय जरा आंघोळ करून नीट नेटकं निघावं कसं असं बकुळा, हं? तू चल माय सांग होय. आणि तुम्ही आवरून यार सगळे. यशवंता इसनी घेऊन ये, मळ्यावर घेऊन ये बरं का. चल गे. सरकार. बस. मौल्या, बाबा पाव आहे गाडीत, जरा धाव तुझं पाणी. चल चले. येतो बरं का सरकार? चल. ए, हा. चला ग. कसं किती गेली की गाडीचं? असं काय करतो? बंद काय बघते माझं? उतरा. हे घर बरं. आणि हे आमचं शिवार, असं फार ते अगदी चिच्च पाहतो. सरकार, हा, तुम्हाला शिकारीचा दांडगा ना दिसते. दांडगा कसला हाय झालं, तसा कुस्त्याचा बिन तमाशाचा बिन, असं पर शिकार म्हणजे हुकमी बर का. या. म्हणजे नेमच आहे म्हणा की. ते का चुकतो की कवा कवा. म्हणून काय तुम्ही त्याला सोडणार हायवे? एक नेम चुकला तर दुसरा. नाही हो, अहो एक एक सावध, लई चपळण सावध, नाही म्हणजे नाहीच गावत. द्यावा लागतो नाक सोडून. पर शिकाऱ्याच्या जातीला हे नाही शोभत. हं. आपण बी जावं त्या सावजाच्या मागणं मागणं. हे अहो एवढी काय जरूर पडली, एक नाही आपल्याला काय. शिकाऱ्याला सावजाचं काय कौतिक. हं. धनी, या. काय रे सोनता, सगळी माणसं आलेत. हा या या म्हणे, या उतरा की खाली. ए 10-5 कप चहा टाक की, बघ राहिले का. ए, बघ. विचार की. नाही म्हटलं, हं. गडी माणसाने चहा करायला सांगितलं म्हणजे मालकीन बाई होती, पर देवा घरी गेली. 2 वर्ष झाली. बाळणपणाचं निमित्त झालं. मग दुसरं लगीन का नाही केलं? दुसरं लगीन करायला मनच केलं. हा या 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 या. काय झोप झाली वाटतं. मग काय अजून झोपाय पाहिजे होतं होय? अहो बघा तर दिस बुडेल. दुपारचं जेवण लय म्हणजे लय झालं बघा. रातच्या खेळाचं धसकं नसतं ना, 8 वाजेपर्यंत झोपल्यास. काय वाटलं आमचं शिवार, झाक आहे का नाही? असं वाटतंय हा? की हा तमाशाचा धंदा सोडावा आणि ह्या शिवारामध्ये येऊन राहावं. अहो मग राम, खरं देवाच्या काय बी कमी नाही इथं. काय गे? तुला धुंडून धुंडून थकलो मर्दिनी. पाय मोडलं माझं. घरात बघितली, दारात बघितली, पालता. होय तू तमाशा करायचं नाही बाई का? पुरे तू सामानाच्या आवरा करा आणि गाडीत झुंबर. अगं आवरावर काय करायची त्याच्यात? गाडी झोपून सामान सुद्धा भरलं. लई लांबट लावत बसून नकोच त्याला मर्दिनी. ऐक, राम राम कुणी करायचं. राम रामची. हा अंगा असं वा मोर बर येत्यात मागणं. बर बर. हा ना गाडी. सरकार, काय तुम्ही बी चला की आमच्या संग. कुठे काय वाढायला? काय येड का खोळ? नाही नाही जमायचं नाही. जमवलं तर सारं जमते. अहो पण हित कोणी बी नाही ना बघ. पर एका रात्रीने काय होणार आहे? हो, येतायचा न शपथ आहे माझी तुम्हाला. आता यायलाच पाहिजे म्हणता. होय, हा पर तांबड्या पोटाच्यात परताय पाहिजे बरं का मला. मग पारता की. हा. मी तिथं तुम्हाला काय बांधून नाही ठेवायची. नाही आपलं सांगितलं. मग येतायचं ना? हा, येऊ की. चला. हा. छाक रंग भरला बरं का नाच गाण्याला तुम्ही.
म्हणजे येळ कसा पाकरावाने उडून गेला ते कळलं सुद्धा नाही. खरंच खरंच सांगतायसा? हा तर खोटं बोलायची सवय नाही बरं का आम्हाला. बर तांबड फुटाची येळ झाली, शेताकडे कामालाही पडल्यात, तुमच्या संग बोलत बसून बागायत नाही आम्हाला. बरं जाऊ काय? वय परत का भेटणार? हा आता भेटतो की सवड गावली म्हणजे. खरंच बर जातो. बर ये अगं गेले किती आता का बाई? अगं लय बी बघत बसून ये, नजर लागेल की मरते. बाप्या असं चावट्यासारखं बोलू नकोस. आता का बाया यात का चावटपणा केला मी? अगं गेलं ग, गाडी जोडायला पाहिजे. चल बघू लवकर. अगं चल ग, असं काय कर. चल ग बाई, आता आहे ना. थांब रे, आता काय करावं हिला खातील मारा. पारू किसना आला या जेवायला वाट बघू. किसना काल धरणं कुठे केला होता? गावाला गेलो. कंच्या हेच की कासारवाड्याला. काय काम होतं? काय नाही, उगीच गेलो तो. उगा खोटं बोलू नका, समजत हवा आहे मला. तर चाललं हे बरं नव्हं. अशाने एक दिवस जन्मातनं उठशील. आज 2 दिवस झालं तुझा माझ्याकडे पत्त्या नाही. उसाला पाणी कोणी द्यायचं? उद्या ऊस वाळून गेल्यावर तो काय चुलबानासाठी जळण करणार आहे? तुला वाटत असेल तो कोण बोलणार, शानपण शिकवणार. तर काय करू, जीव राहत नाही म्हणून बोलतोय. पण राहू दे की आता, निवान 2 घास खाऊ देतीस. मला बी समजतं या पारू, पर कवा तरी आणि कुणीतरी बोलाय पाहिजे ना. व तर आत्ताच बोलायला पाहिजे काय? मग मा वेळ असतो की बोलायला, तेव्हा बोलावं. जरा भाकरी देऊ भाऊजी. नको मला भूक नाही. अरे तू का उठलास? मला बी भूक नाही. हा बस गुमान, मला शिकवते भूक नाही. वाढ दे त्याला बी. आणि काय चाललंय हे पोरा चोरावानी? रुसतासा काय, फुकतासा काय? बघ की गंमतच आहे तुमची. गंमत. बस ते समज राहू द्या. उद्या उजळायच्या आत मळ्याकडे जायला पाहिजे. आम्हाला माणसं सांगितल्यात. हा जातो की. हा बरं तर बरं, नाही तर काय झालं असतं कुणाला ठाऊ. अगं येडी का काय तू? बैल काय करतोय मला? पर जनावर संघ अशी मस्ती बरी नव्ह. आपण मी काय त्याच्या संग कुस्ती खेळायला गेलो होतो आणि ते पोरग मेला असतं म्हणजे? अगं रानात वावरायचं म्हणजे पुरुष माणसानं असं कपाळाला कुकू लावून चालत नाही. लईच बित्री आहेस बघ. अगं कोण हाय? काय पाहिजे मावशी? उद्या मोकळे आहेस ना? घरातलं रवं घेऊन नाणं बाजारला जायचं आहे. 7-8 बायका सांगितल्या त्या. मी जाणार आहे, मंजी जाणार आहे, किशनी जाणार आहे. होय होय येईन की, पण असं बाहेर ना का आत या की. पोरं जेवायचे आहेत. बरं पारू, आपल्याकडे साठ्याला तांबड्या मिरच्या आहेत ना? आहेत की. मग उद्या बाजारला जाताना घेऊन जा. माझ्या
कोण सावकार? या या. काय रे शिवा, काय लाज वाटते काय तुला? झाड आणि निरोप झाडून बी आला नाही घराकडं, काय पालखी झाडायला हवी काय तुला? आलो तू सावकार, पण आपली गाठ पडली नाही. अरे माझी गाठ पडूस तर थांबायचं होतं. पण ते जाऊ दे, पैसे कवा देतोस माझं ते बोल. सावकार, असं बाहेरनच काय बोलतायचा? आतमध्ये तरी या. आत हा इथंच बरं आहे. काय सवाट्यावर ऐकायला लाज वाटते काय तुला? आधी माझं पैसे टाक, नाही तर सगळा गाव गोळा करीन. हे बघा ना, वाईस थोडीशी सवड द्या मला. अरे सवड किती द्यायची? 10 वर्ष, 20 वर्ष का 40 वर्ष? तसं नव्ह, एवढा रोजगार लागत अरे तर तुला रोजगार लागायचा कवा? हे काही नाही, आत्ताच्या आत्ता माझं पैसे टाक, नाही तर माझ्याकडे घाण असलेलं घर खाली करून तू बाहेर वागवत. कुणाला घर सोडायला सांगतायचा? अरे ज्यानं रेन काढलं त्याला. अरे काय काळीच बिळीच आहे का नाही तुला? अरे काळीच घरी ठेवूनच सावकारकीचा धंदा करतो मी. हा. पण तू कशाला म्हणजे तोंड घालतोस? तुझा काय संबंध? काय संबंध? हा? अरे थोरला भाऊ मानतो मी ह्याला. अरे असशील, मला काय त्याचं? माझा अगोदर पैसे टाक आणि मग वाढूच का? हा, लय बोलायचं नाही. समजा पैसे चुकतो होतील, आता गुमान घराकडे जायचं. अरे मग केव्हा पैसे चुकतो होतील? मला आत्ता पैसा पाहिजे. आता होय. पैसे काय झाडाला लागलाच होय हलवून पाडायला? 2-4 दिवसात ही अवस्था होईल. आणि नाही झाली तर? आता मी सांगतोय ना, होईल म्हणजे होईल. अरे नाही झाली तर मग बघतो मग काय होतंय ते बघ. हा, बघतोय. मोठा आला सांगणार. वहिनी आली नाही अजून? नाही. आणि तू का सांच्या पारला बाहेर वाऱ्यावर बसू नकस. आज जाऊन निवांत पड. काय म्हणतोय उपाय? काय म्हणणार, लई कट्टाळा आलाय, असा हातपाय बांधून पडल्यागत राहायचा. असं लई की येळ त्याला. त्या बायजा मावशीची खरेदी होती ना हो. म्हणून पत्ता येळ झाला. हे बघा अंगात आहे. आणि तुझ्या चुळीचं कापाड नाही आणलं. ते का? हे का म्हणजे पैसे लगत हिलाच पडलं सारं. मला नका, मी नाही घाल. आता लहानच्या पोरावनी रागाचा पारा कसला उचडतो एवढा तुमचा? मी आणीन की मोरल्या बाजाराला. मग मी बी तवाच घाल. असं काय करताच येड्यागत? बायकोचं एवढं ऐकायचं नाही वाटतं. आपलं तेच खरं करतेस. घाल. आलो पण लाजाई काय झालं? आणि एक टक लावून काय बघत होतीस? काय याद आली कशाची घर? आपल्या लग्नाची. होय. एकटा का मी देखना आहे? मीठ मिरच्या वाळून टाकत जा, असं कवा बघितलंच म्हणजे? बायकोच्या नजरेनं बघा म्हणजे कळ. पाडू, खरंच तू लई दिखणी आहे. नुसती रूपानच नाही, गुणानं सुद्धा. असं एकमेकाकडे टक लावून बघत बसून पाठ भरायचं नाही. तुझीकडे बघ. त्यांच्यासाठी हाय 2 भाकरी. कृष्णाचा बी हाल चालल्या. दुधा तुपात वाढल्याला गडी त्यो, त्याला येणाकारणी वनवास आमच्या संग. त्यानं आपल्या पोटापुरतं आणून दिलेलं दान बी आपणच खाऊन बसतो. या किती डाव त्याला सांगितलं की तू आपलं तुझ्या घरातच शिजवून खात जा म्हणून, पण तो काय आपला हट्ट सोडायला तयार नाही. त्याला काय हाऊस आली या कुणाच आमच्या संग आपलं बी हाल करून घ्या. टाकीत जातो. काय रे हे? जुंदळ. ते कशाला? कशाला म्हणजे पोटाला. आपण तुला कोणी सांगितलं? ऐकलंय मी समजेल. अरे एवढं जर मला परक मानता तर जीव तरी का लावता म्हणतो मी. तसं नव्हतीस ना. मग तू कुठे कुठे ठिगळं लावणार आहे आणि किती दिस करणार?
हे बघ ताकद असं मात्र करणार आहे मी. तुम्ही दोघं बी माझंच खायचं नव्हतं. अरे भाई तू आमचाच आहे आणि आमचाच राहणार. पण मला यातनं काहीतरी वाट काढली पाहिजे. सावकारानं केलेला तमाशा बघितलाच नव्हत. म्हणजे सावकार आला होता? आला होता, निस्ता आला नव्हता, समजी आडी गाजवून गेलाय माझ्या नावानं. आणि भैर किसना त्यांच्या आधारावर त्याला 4 रोजाचा वायदा केला. ते भूषालताव, पण तुझं पैसे मी घेणार नाही. तू लई केलंस बाबा आमच्यासाठी. रक्ताचं माणूस सुधी इक्त करणार नाही, एकटं तू केलेस. पण आता माझं मला काहीतरी बघायला पाहिजे. म्हणजे काय करणार आहे? मुंबईला जाणार आहे. मुंबईला? मुंबईला? हा, माझं ऐक शिवादा, 1000 डाव तुला सांगितलं. माझी इतकी जमीन आहे, दोघं बी कसूया, काय कमी पडणार नाही. नग नग किसना, दुसरी जमिनीचा व्यवहार नग. अरे पण तिथं तर रोजगार मिळणार आहे का? आज नाही उद्या लागल. आपल्या गावातली 10 माणसं राबतात तिथं, त्यातलाच मी एक. म्हणजे ऐकणार नाहीस म्हण की? नाही, आता मी कुणाचंच ऐकणार नाही. अरे मर्जी बाबा तुझी. वहिनी, तू आणि कसला विचार करते? त्याला जसं वागायचं तसं वागू तू. स्वयंपाकाचं बघ बघू, मला भूक लागली. आव उठा की आता. आव उठा आता. समजा गाव जागा झाले तर तुमची झोप चाललीच वाटतं अजून. उठा आता. नाही उठणार. अजून एक लावणी म्हणलं तर नाही उठणार, सांगून ठेवतो. आता ग बया, पैसे मोजले. बस साडी पडली तुमच्या त्या लावणीवर आणि तमाशावर. घरात गिन्नी मागितली खर्चाला तर कपाळाला आत्या पडतात. आणि त्या तमाशाच्या मुर्द्यावर घरला कुठला बायका आणता सवय. उठा आता. उठता सकनी. उठा बरा. नाही उठणार. हा आता मात्र तोंडात हानी नाही. होय का? उगाच दम देऊ नको. आणखीन एक लावणी म्हण, नाही तर माझं पैसा टाक. असं वय तुम्ही असं उठणार नाही का? दमधाऱ्या जरा. हा उठा सनी. उठा सनी. उठा 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 मुचिराव. चंद्री कुठली चंद्री? उठा उठा उठा. काय व आव कोण चंद्री ती? होय कोण चंद्री? आणि कुणाच्या तोंडात देता सावा? आ लाज आबरू हाय का नाही तुम्हासनी? चंद्री? हा कोण चंद्री? आणि मला तर विचारता सावे कोण चंद्री? काय व तमाशा बराबर बाटली बिटली घ्यायला लागला सका काय? काय करेस काय? हा काहीतरीच हवा. मी स्वतः माझ्या कानाला ऐकलं या. काय? झोपत बडबडत असा. चंद्रे लावणी म्हण तो तोंडात दिन. हे काय झोपेत तोंड बडबडलं असेल ग. तर बरेच झोपत तोंड बडबडल व देवाच्या नावात कुठे तोंड बडबडत नाही. होय चला तोंड धुवून घ्या चला आणि चहा घ्या चला. आता नागू सावकारला कशाला बोलिले ते बघून या. रात्री माणूस येऊन गेला. आवरा लवकर. हा नागू सावकार? त्यानं कशाला बोलवलं बा? त्याला असताना दाढी तर कालच करून शान आलो मी. मग त्याची मस्त्र भादरायची असतील. लई दुसरी जमल्यानं तुमची आणि तिची. बर ते राहू दे. काम काय विचारून घेतलंस का? विचारलं मग कुठं तालुक्याला जायचंय म्हणत होता. तालुक्याला? होय तालुक्याचं काय काम काढलं बा? नाहीतरी याची लईच झंगटा असतात माझ्या माग. होय. आणि तुम्हाला तरी काय उद्योग आहे व? माकडाला शिपूट असते का नाही तसं आपण बी हिंडाव बघा त्याच्या मागणं 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 मागणं. तुळसा तुळसा, मी गावाची करतो, तू माझी कर. बरी भेटलीच बाई. लग्नाची घाई झाली होती मला म्हणून तुझी गाठ पडली. होय. आणि मी बी नवस केलं होतं पण तुमची गाठ पडली. सांगून ठेवतो. बाजारला निघाले असतं ना होय. धोंडीला तक्कूच आणि टोपडे घेऊन या. बरं. शांतीचा धगा फाटला या तो बी घेऊन या. आणतो. शिरप्याची पाटी फुटली या ती बी आणा. आणि पत्र्याची आणा. बरं. फुटायची नाही. आणि तुम्हाला काही नग का? काय मग किड्याने विचारतायचा? माझं बी लुगडं फाटलं या ते घेऊन या. आव चुडीला खणी बी आणा बरं का. झालं सांगून? झालं. नाही तर आणखी काही राहिलं असेल. झालं म्हणतोय ना वा. जावा जावा तोंड गुचकुळून या जावा. चहा करते जावा. गरम पाणी ठेव. अगं एवढं वाईट वाटून काढते. मला माझ्या जीवाची काळजी नाही बाई. आपल्या गावची कितीतरी माणसं आहेत तिथं. राही त्यांच्या संख्येने. सांभाळून राहा. आणि हे बघा त्याच्यात तुरीची डाळ तांदूळ जुंधळ्याचं पीठ तिखट सगळं बांधून असं कशाला? देऊ. शिवादा,
अरे आलो आलो. ए शिवादा, अरे आलो आलो. अरे पण आमच्या पारूचं पुराण कुठं आवडतं या. अरे नाक्यावरची गाडी चुकली तर आगीन गाडी गावायची नाही मोर. वय वय चला. चल बेगी बेगी चल लवकर. गेल्यावर का बुद्धी काहीतरी करू नका. काय काळजी करू नका सर, येतो. चल. जातो का वय नाही, काय काळजी करू नको. पारू कामाला जायचं मग बसा की घरी बस. माझा भीती लागायचं नाही. जरा बस. काय झालं काय झालं काय नाही. चक्कर आली. चक्कर अगं बाई काय देवाची करणी आहे बघ हौसा. काय झालं अगं झालं नाही आता होणार आहे. अगं समजलं ते आखरीत तरी काय आहे बघा. शिवा अजून आगीन गाडीत बी बसला नसेल. त्याला जायला जरा येळ झाला असता तर त्याला सगळं समजलं. समजेल घे काबू धाडा येईल. होय होय लई तुझ्या जीवाला जपायला पाहिजे बरं का. पहिली वेळ आहे. होय लई कष्टाचं काम करू नकोस. मावशी तुझ्या नातीला रात्री पाठवते माझ्या सोबतीला. आता हे घर खायला उठेल. नातीला कशाला मी ती तुझ्या सोबतीला. काय काळजी करू नको. बरं आता जाऊ शेतावर जायचं. जातो बस बस. सख्या माझी प्रीत तुझ्यावर जळली. रे माझी प्रीत तुझ्यावर चढली. सख्या रे माझी प्रीत तुझ्यावर जळली. सावकाराचा तमाशा तुम्ही उगाच चुकवला बघा. कार काय बाई होती म्हणता. हाय 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 बाई म्हणजे बाईच होती. होय अहो तमाशा सरला तरी मंतरल्यागत बोर्डावर नजर रोखून भुईला चिकटून बसलो होतो. तमाशातल्या सोंगाड्यान जेव्हा मला छटकला तेव्हा उठलो घराकडे सुटलो. कंच्या भागातली होती रे बारी. लई लांबची. तिकडली मम्मीकडली होती. असं नाव काय तिचं. नाव गुलाब वसई करी. गुलाब वसई करी. होय. अरे आपल्या बकुळे परी सुजी होती का. बकुळ्या कुठली बकुळ्या घेऊन बसलाय का. तिच्या परी सुजवी बघायला तिकीट ठेवलं ना तर हाऊसफुल. जत्रा उलटत्रा. इतकी देखणी आहे. खरं म्हणतो खोट्या कशाला सांगू. तुमच्या गळ्याच्या आणि नाच गाणं. ते तर काही विचारू नका. बोर्डावर अशी भिंगरीवाणी घुमत होती. खरंच सावकार तुम्ही पाहिजे होता. तुझं डोळं निवला. गंग्या औंदाच्या उरसाला बोलवूया का तुला इथे. बालवा जरूर बोलव. अहो समजा गाव खुश होईल तुमच्यावर. माझ्यावर. तुमच्यावर म्हणजे असली बाई ठेवली म्हणजे असली बाई आणली म्हणून पहिलं तुमच्यावर आणि मग त्या बाईवर. हाव का किसण्या काही खो घालणार नाही ना. बकुळेच्या गळ्याला लागलाय म्हणून म्हणतो. पंचा ठराव मांडायचा पहिला मान माझा आहे. म्या एकदा ठराव मांडला सम्र आणि पंच निस्ता हात वर करतात. किसण्याला विचारतोय कोण. आज सकाळी शिवा पवाराचा पैसे द्यायला आलता माझ्याकडं. पैसे दाखवून मला विचारतो आता हे घ्या पैसे आणि फाडून टाका. उद्या सावकार हत्तीनं आपल्या चालीनं चालावं. शिवा पवाराचा दोस्त आहे नवयो. हा आतली भानगड तुला नाही कळायची. शिवा गेलाय मुंबईला. ऐक किसनाला आशीर्वाद म्हणजे मला. मी इकडे सुखरूप येऊन पोचलो. एक हंगामी काम मिळालेलं हाय. खंडोबाराया पावलास र बाबा. सांच्याला रोजच्या रोज पोटापोत पैसे मिळतात. सवड काढून 20 रुपये मधनं पाठवलं आहे. मोहरल्या महिन्यात कामाचं पक्क झाला अजून पैसे पाठवीन. गाव सोड बरं झालं. कामावरनं सांजकानावर आलो म्हणजे तुमची बी याद येते. हा येऊन कुणाला सांगतोय. पर काय करणार घराकडे ध्यान असू दे.
सध्या काही दिवस सावकाराला धरणे त्या व्यवस्थेत मी आहेच. उलट टपाली ताबडतोब खुशाली कळवा, पारूला आशीर्वाद, तुझा शिवादा. आणि काय म्हणतोय, मनी ऑर्डर मिळाली म्हणजे पारूला म्हणावं पहिली 2 चांगली धडूता अंगावर घे. आता फाटकी कापड अंगावर घालायची नाही, तिला बजावून सांगणे शिवादा. हा, काळजी मिटली एकदाची. वहिनी, हे वहिनी काय का, म्हणजे आम्ही एवढी आनंदाची बातमी सांगितली आणि तू रडतीस होय? त्याच्याबद्दल नाही भाऊजी, मग नशिबानं आमचं काय केलं. रोजगारापायी त्यांचं लय हाल होत असते. अगं पण काय करणार आपण त्याला, हट्टानं गाव सोडून गेलाय तू. तरी बरं कामधंदा लागलाय आता. भाऊजी, तेच आजच्या आज एक उलट टपाली बा. काय म्हणावं, मला इकडे पैशाची काय बी नड नाही, माझं एकलीचं काय कसं बी होईल. पण तुम्ही मात्र जीवाचा हाल करून घेऊ नका. जीवाला सांभाळून काम करा. जोशीला नवा ठेवायला काय झालं, आणि आठवणीनं आणि एक गोष्ट लिहिणार आहे मी त्याला. ठीक आहे हो. हा, तुला नाही सांगायला जमायच ते, पण एकदा का त्याला कळलं का असा खुलल त्याला लिहणार आहे का मम्मीसनं एक नव्या फॅशनचा बेस्ट पाळणा पाठवून दे. बरं झालं भाऊ. वहिनी, मला पहिलं हे सांग, तू कामाला जायचे बंद का होणार? काल लिहू शिवाद आला, तू माझं ऐकत नाहीस म्हणून. पण पोटापुरतं राबलं माणसाने म्हणून कुठे बिघडलं भाऊजी? नाही जमायचं. लई कौतिक करून जीवाचं, माणूस पांगळ होते. ऐकणार नाहीस म्हण की. हा, तू बी तेजीच बायको म्हणा. पोत भरून पैसे मिळायला लागलं तुमच्या भावाला, मग नाही जायचे कामाला. आणि मी बरा जाऊन देईन. चल पहिली साखर दे. बकुळा 32 गावकरणीची पार्टी आमच्या गावात न ग. हा, अहो बकुळेचा तुमचा वाद आहे म्हणून तिला आता नाव ठेवताय. तिचा जिता तमाशा असा तिचा जीव टाकत जात होता की तुम्ही. तोंडावरून बोल किसन्या, तिच्या माझ्या खाजगी भांडणाचा इथं काय मन नाही. 32 गावकरणीला या गावात पाऊल टाकू देणार नाही. काय गावा अंधन दिले का काय तुम्हासनी? बकुळेचीच पार्टी यायला पाहिजे. अहो आम्ही बी पैसे मोजल्यात, चुकन आहे. थांबा, गावकरी मंडळींचं काय म्हणा आहे ते तरी ऐकून घेऊया. सावकाराने एखाद्या दुसऱ्या पार्टीचं नाव सुचवावं. गंग्या, कुणाचं नाव सुचवतोस? गुलाब वसईकरणीला सुपारी द्यावी. हा, आमच्या बाजूनं गुलाब वसईकरणीला सुपारी गेली. पाटील, मंडळानं जर बसही करणीला आणली तर मी स्वतःच्या खर्चानं 32 गाव करणीला आणणार. हा बसा. थांबा, सावकाराच्या बाजूने वसई करीन आणि किसनाच्या बाजूने 32 गाव करीन. ह्या दोन्ही पार्ट्या बोर्डावर एकदम खेळतील. काय गावकरी मंडळी? जी, कुठं निघायचं? कुठं? कोल्हापूरला जायचं. कशाला? वसई करण्याची बारी जिथं असेल तिथं तिला हुडकून तिला आवाज न द्यायचं, बारी द्यायची, मग याय. वय वय. हा, पण सावकार, हा विषयच चुकलंच बरं का. त्यानं असं वागाय नव्हे. जाऊ दे रे, त्याला अजून माझा हिसकाम्या दावला नाही. हा, हे बघ, उद्या सकाळी भल्या पाठ निघायचं. तेव्हा गाड्या जोडून तयार ठेव. जी, हा गाड्या जोडतो मी. आता हा कवा जाणार डॉक्टरकडे आणि कवा ह्याची मोकळी होणार? काय ग मावशी? आता स्थानिक डॉक्टरला बोलून घे बघू. अरे बाबा, आम्हाला काय सुधरत नाही. तो लई त्रास होतोय बघ तिला. कुठं गेली? आता जातो तालुक्याला घेऊन येतो डॉक्टर. शिवादाल सार करू का? तुकडा आपण जाईल की. अरे तसं भ्यायचं काय बरं, तुम्ही वहिनीपासून जाऊ नका कुठं. आज तुम्ही बसा बरं का. मी येतो डॉक्टरला. हो हो. बघा, पुन्हा तुमच्या वाचनात जाणार काय रे सावकार? केव बघा, आंब्याच्या झाडाखाली तो सत्यानाश दिसतोय. अरे वय की र, आज बरीच सरळ तोंड सुकवतो या. बघ, चुंदळ्यातलं गुमान सुट. मी आलोच बघ पागला. अरे 2 महिन्यानं पैसे देतो म्हणून घेऊन गेला आणि बरी सरळ तोंड चुकवतो या. बरं आता गावला ना बघा.
सावकाराचीच गाडी का ग? अरे वय वय सावकाराचीच गाडी. हे सावकार पैशावर लई वाईट वांगळा बोलला होता माझ्या बाळा. आता तर काटाच काढतो. तू थांब जरा आणि ध्यान ठेव. हे घे. त्या झिरकीत जाऊन दे ना सावकाराला हलपटत. कुणाची रे ही गाडी? अरे याला आई बा आहे का नाही? ए! आलाच बघ. कार लई सोडली या हसडायला पाहिजे काय? त्याला छातडावर केस लागतात सावकार. निकाम नाही ते. कुणाबरोबर बोलतोय? ठावा आहे ना हो. हा ठावाय. मला बोलाय येणार नाही. रिनवाल्यासनी दम द्या, अगोदर गाडी बाजूला घ्या. येणार नाही. काय करणार आहेस र? अरे ते खाली येऊनच धावतो तुला. थांब. हा? मी बी आलो सावकार. अरे मी बी बघतो की तुला काय हात करतो. वाढून सावकार, नका. काय करतो? काय हा, समजलं? सावकार रामपारात कशाला भांडण करतोय? हा उगाच हुंदडल्यागत करू नको. शिंग मोडून हातात दे. अरे हात लावून बघ. याच मातीत आलो मी जन्माला. अरे काय करतो बघ. जाती को माणूस खासून कशाला खर्च शिकव तुझ्या सावकाराला. हा. गाडी पहिली बाजूला घे. मला शिकवणार अजून जन्माला यायचं. अरे पण काय तू करतो गाडी man? काढव. हा, गंग्या, गाडी काढ बोर. चल काढ गाडी अगोदर. जबस काढतो गाडी. बैल चालायची आहे. इंजिन चालायचं नाही. हा. चल, पट्टा आवरा, चल, 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 चल. आवरा, सावकार, चला. समजा गाडीच्या खिडक्याच्या मोहर गेली पाहिजे. तुला जमतंय का नाही मला सांग. त्याचा कासरा माझ्या हातात द्या. काय नाही ग, काय नाही ग. असं काहीतरी शर्यतीचं सांग ना. बायको आणि भांडण नाही ग. अरे हौशा. डॉक्टर साहेब सालिका मोकळी. अहो माझं तर हातपाय गळाटल्यात बघा. अहो तिचं नवरा बी इथं नाही. त्याला तार करू का? नको काळजी करण्यासारखं काही नाही. आणि घाबरून जायचं काय? बाई मोकळी झाली पण मूल मात्र दगावलं. म्हणजे पोरग वाचलं नाही. अरे असं वाईट वाटून घेऊ नकोस. बाई मोकळी झाली हेच नशीब समज. डॉक्टर साहेब माझ्या वहिनीच्या जीवाला काही धोका नाही. नाही नाही काही नाही. पण 2-4 दिवस त्यांना जरा सांभाळलं पाहिजे. हे बघ ह्या चिठ्ठीमध्ये जी औषधं लिहिली आहेत ना, सकाळ संध्याकाळ त्यांना नीट देत जा. 4-5 दिवसात त्यांना बरं वाटून जाईल. बरं हा. माझी आई मी तुझ्या पाया पडतो. अगं पुढे झालं तुझं शेकणं. हळू म्हणता केवढ्यांदा बरं तासा ऐकणाऱ्याच वाटल बायको नवरा धाकती का हाडती ते. हा सावकाराच्या मागणं धावताना अक्कल कुठे गेली ती वे. बरी खुडकी मुडली बघा देवाने तुमची. बोल बाई बोल. अगदी जीव थंड पडस्तावर बोलतो. आतनं माराचं दणक वरनं तुझं बोलाचं मार. कधी परपंचाकडे ध्यान हाय का पोरा बाळांच्याकडे ध्यान आहे. तवा तवा सावकार आणि ती तमाशा इतकी वर हाय तर धुपटी टाकून तमाशा जावा की नाचायला. आता घरी नातीवची असल्यावर पुरं नाही का झालं. हाडन हाड खेळ झालं तरी तुझी तोंडाची तोप काही थांबत नाही. दुसरी बाई असती तर तेव्हा टुनटुन इथून कामाला लागलो असतो.
आणि नवरा तसा गुणाचा असता तर मी बी त्याची सेवा केली असती. पुरे ग सीता सावित्रीची मावली पुरे. पुरे झाली तुझी सेवा आणि पुरे झाली तुझी चाकरी. कसा तरी यो संसार कडला ने म्हणजे तू बी सुटली आणि मी बी सुटलो. का कुणी वजा दिले वय माझ्या डोक्यावर? हवा मनात आणि आत्ता बाहेरला निघून जाईल. कवा जाते आज बाई म्हणजे या मोडक्या अंगानं घालवा येतो तुला. तर म्हटलं म्हणून जाते हवय. माझ्या भावाने काही पत्कुरा घेतलाय वे. तुमच्या संगत लगीन लावून मला पोसायचा. मी इथंच राहणार आणि तुम्हाला मी वतनीवर आणणार. अरे पुरं झालं तुझं शेकणं. पाठ करत नाही माझी. हवाय हे बघा आज सांगून ठेवतो. काय? आज तमाशाला जायचं नाही. काय आजच्या तमाशात किसण्याची आणि सावकाराची चुरस आहे म्हण. काय तिथं दोघांच्या झगड्यात जाशीला आणि हाय ते मोडका हात पाय बी घालवून बसशीला. झालं झालं तर काय राहिलं. कर करा. अगं तू काय मला कडेवरलं पार समजलीस होय. तर वयानं नसला का डोसक्यानं पोरच आहे. अगं ओ काहीतरी पार्वती शिवा पवार. कोण आहे? मी पोचमल मने आली या पारूबाईच्या नावची. बहिणी तर बाहेर ये. सौभाग्यवती पारूस आशीर्वाद 50 रुपये पाठवले आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. पुढच्या महिन्यात 15 तारखेस रजा घेऊन येत आहे. तुझा शिवा. भाऊजी त्याची समजा कळवा. म्हणावं वाईट वाटून ठेवला कसा. शिवाला सांभाळून घ्या. या 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 म्हणले या. राम 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 राम. अहो तुमचीच वाट बघत होतो. म्हणलं येळेवर येताय का नाही कोणाला ठाऊक. माझी वेळ चुकायची नाही सरकार. हाय. मग काय सरकार हा. औंधाची जत्रा गाजणार म्हणा की. हा. लई तयारी चालली असेल त्या सावकाराची. अगं काय विचारू न ग. त्याला खूळ लागायचं राहिले. बकळा माझ्या इथं सवाल आहे. जिद्दीनं उतरलोय मैदानात. सरकार काय करू नका सर. मी बी जिद्दीची बाय हाय. हारले तर परत बोर्डावर उभी राहायची नाही. सांगा अगं त्या विश्वासावर तर तुम्हाला आवाज न दिलं मी. चला वहिनी. ए वहिनी मी रात्री जेवायला येणार नाही आणि घरी यायला जरा मला येळ. हा भाऊजी जरा इकडे या बघ. का ग काय चालवलं आहे. काय झालं. आपल्या मनालाच विचारा म्हणजे काय. अगं पण काय झालं ते सांगशील का नाही सरळ. मला तुमचं हे वागणं पसंत नाही. कुणी विचारणार नाही म्हणून मनाला येईल तसं वागताच हवं. कसली माणसं आणून ठेवली समाळ्यात. काय बिघडलं त्याच्यात. काय बिघडलं नाही ना मग जावाच आणि माझ्या संग बोलू नका. गेलीस का त्या शिवादाच्या वळणात. चिडू नकोस ग वहिनी. अगं काहीतरी कारण असेल म्हणूनच ते आलेत ना माणसं आपल्याकडे. तुमचं कारण ठाव आहे मला. सावकाराविरुद्ध ईर्षेनं त्या बाईला आणून ठेवली. पण गाव काय नावं ठेवतं ठाव आहे तुम्हाला. गाव घाल तिकडे खड्ड्यात. गावात सांगू नकस मला. अगं जिकडे घुगऱ्या तिकडे उदू उदू करतं गाव. पण मी म्हणते नाही त्या गोष्टीत कसली ईर्षा. उद्या तमाशाच्या नादानं वाकडं पाऊल पडलं तर. वहिनी वहिनी तू बोलतीस वही. नाही वय असं नाही वय. खंडोबाची आण घेऊन सांग. विश्वास ठेव माझ्या. जाऊ का. माझी थोडक्यात माहिती म्हणजे नाबू सावकार आणि किसना जाधव ह्यांच्या 2 पार्ट्यात सामना सुरू होईल. पार्टी कंची सरळ ठरली
हे ठरवायचं काम समस्त गावकऱ्यांचं आणि आम्हा पंचांचं आहे. जी पार्टी सरळ ठरल त्याला मंडळातर्फे 501 रुपये इनाम देण्यात येईल. पर सुरुवात कोण करणार? सुरुवात मी करणार. अगं चल, सुरुवात मी करणार. थांबा, दोन्ही पार्ट्या एकाच वेळी बोर्डावर कशा खेळणार? अगोदर एकीची लावणी होईल आणि मग दुसरीची. पाटील, आमच्या वसईकरणीच्या बारीने सुरुवात झाली पाहिजे. आमचं म्हणणं आहे का 32 गाव करण्याच्या पार्टीनं सुरुवात होईल. कोण ठेवतो पाटील? थांबा, असा असा भांडू नका. त्याला मी एकच काढतो. काय ते? नाणं उडूनच काय ते ठरवूया. हा हा हा? बोला की. बोला. छाप का काटा? छाप. गुलाब वसई करणं सुरुवात केली पाहिजे. काय ग हे नाव मोठं लक्षण खोटं? काय रे गग्या, तू म्हणत होतास ना की बोर्डावर भिंगरी वाणी घुमती म्हणून? तेव्हा घुमत होती. तवा घुमत होती, आता झालं काय? आता आंबाबाई वाणी बी घुमना की. बघ, तुला सांगून ठेवतो, तिला बिदागी बी देणार नाही, जेवण बी देणार नाही. पाटाचं डोसक्यावर सामान घेऊन पायी चालत जावा. सकाळच्या तो भड सोनं मेलाचा? अरे कशाला इतकं कुठलं असं आणलं गा बाई? मला म्हटलं कोण कळाला गडी माझ्या बाईला पळून तर नेलं नाही. वा बोकळे वा, अगदी जीव पण टाकावा अशी कामगिरी केलीस बघ. हा बर, ते सगळं खरं, पण बिदागीच काय? फड जितल्यावर मागेन असं म्हणाले होतीस. मग आत्ताच मागाय पाहिजे. मग त्याला आणि मोतूर कशाला? माग की. मी मागल ती मिळेल. अगं माग तर खरं. सरकार, तुमच्या कुळवंताच्या हातानं माझ्या पायातली चाळ सोडा. तुमच्या हातानं माझ्या कपार कुंकाची चिरी ओढा. तर काय बी नको मला. बोकळे भलतच मागितलं. बघू, देवाच्या मनात असेल तसं. डोळं अरे गंग्या, का आला होतास? ते आपल्या हजामतीला हो. हजामतीला काल झाली तेवढी पूर्ण नाही का झाली? काय लेका, माझ्या बरोबर नाच गाणं तमाशा बघण्यात जन्म गेला तुझा. काय बाई आणली होतीस? हा हा, चुकलं सावकार माझं. चुकलं सावकार माझं. या चुकीबद्दल तुला माफी मिळते नाही. माफी पाहिजे असेल तर तुला माझं एक काम करायला पाहिजे. एका कामात एवढी चूक झाली तरी तरी सुद्धा तूच काम करायला पाहिजे. तुझ्या बिगर कोण करणार नाही. आणि पुन्हा चूक झाली तर होईल कशी? मी सांगतो त्या वाटेनं जा, म्हणजे चूक व्हायची नाही. बरं, काम तर सांगा. काम सांगतो तुला. मी जरा मळ्याकडे जाऊन येतो, तुम्हाला रातच्याला येऊन भेट. चला. काय रे तुझ्या सकाळच्या तुला एक फांती तुटा ना जाते बाला म्हणजे भाग. काय चाललंय सावकार? दिसत नाही फांती तोडते या. उगा आपलं डिवचून कुरापत काढायची सवयच आहे म्हणा की. अरे कुरापत कोण काढते, तू का मी? माझ्या मालकीचं झाड आणि ते तोडायला लावून तोंड वर करून मलाच आणि विचारतोय. अरे लाज नाही वाटत? अरे लाज तुला वाटायला पाहिजे. आतापासून लय नुकसान सोसले या. त्या माकडाला खाली उतरायला सांग. झाड माझं आहे. अरे सावली माझ्या हातीत आहे. सावकार, पुन्हा एकदा सांगतो, गुमान घरला जायचं. अरे साधी सावली सुद्धा सणवय ना तुला. तुझी सावली आली तिकडे बघ. सावकार, सावकार, ह्यांचं झाड तोडून ह्यांच्यावरच गुरगुरताचा. मला शिकवू नकस. तुझ्या पायाखाली काय जळतंय ते बघ आधी. स्वतःच्या डोक्यावरला पदर सरकलाय तो सावर. सावकार, शिवा तिकडे मुंबईला काम करतोय तुम्ही दोघं. चिड पडलं मेल्या तुझ्या तोंडात. तुला कुणी आया भानी आहेत का नाही? अगं मस्त आहेत, पण तुझ्यावानी नाहीत. अरे असलं बोलून एखाद्याचा संसार मातीत घालशील. तुझा मुडदा पाडीन तवा सुटन मी. ह्याला काय उठिड फुकायचं ते फुकून. तुम्ही चला. नाही वहिनी, ह्याला मी वहिनी चला म्हणते ना मग. चला. वहिनीची मात्र बरोबर लागू पडतीये. ही सही कोणाची? माझीच. ओळखलीस? सावकार, आता तुम्हाला द्यायला म्हणजे पैसे नाही. पैसे मागितलं कोणी? मग हे समजे पैसे मी तुला सोडून देणार आहे. काय म्हणता? होय,
माझं एक काम केलं पाहिजे. काम काम तर सांगा. काम जेव्हा वेळ येईल तेव्हा तुला सांगेन काम काय ते. पण तू माझं काम करशील की नाही तेवढं मला वचन दे. माझ्याच्यानं होण्यासारखं आहे का? अरे तुझ्याच्यानं होण्यासारखं आहे म्हणून तर तुला सांगायचं. देतो वचन, घेतो शपथ. घेऊ घे. खंडोबाच्या आण घेऊन सांगतो, मी तुमचं काम कवा बी करीन. ह्यो कागद घे, नेऊन जाळ तिथं. हो पडा, जाळून टाक. चाल. हा जाळ त्याच्यावर. वहिनी, ए वहिनी. घे बाई तुझा दादला ताब्यात. ते खुल्ली बक्की पडला का जीव? म्हणजे अरे कालपासून माझ्या मागे फुनफुन लावल्या. काही वेळेवर गाडी घेऊन जावा नाक्यावर, नाहीतर चालत यावं लागेल. पुरं झालं भाऊजी. हा मी खोटं बोलतोय. घे बघ माझी शपथ. बाईची जात जरा दांडरट असते भाऊजी तुम्ही चहा घेऊनच हा नाही नाही आता चहा जमणार नाही. माझ्याकडे माणसं चहाला किती वेळ लागतोय? अरे बाबा मायदार काम आहे तिकडे. तुझं काय? बरोबर दुपारचं जेवायला तरी येशील ना? नाही ते बी जमणार नाही. आता एकदम सांच्याला येणार. वहिनी एक इसरायचं नाही. शेताकडे वेळेवर जेवण दुपारचं पाठवून द्यायचं. बरोबर. नाहीतरी इस्तरशील ना आधार. चला. आलं देणार. शिवादा गेलो रे. हा येणार म्हणजे काय येणार. थंड डोसकं ठेवून ऐकून गेली. गोष्ट सांगणार. होय बस बस. असला भोग असू नये बघ माणसाचा. काय म्हणतेस काय? कसा भोग की गोड? अरे धामचा बोजा डोसक्यावर दिया का माझ्या. धरलं तर पळत अशी असं काय अडुशाने बोलतोय यार? सांगायचं असेल ते सांग बघू. तसंच आहे रे बाबा. एकदा वाटतं सांगू नाही. कसा ठाव घेतोय माझ्या? काय सांगायचं असेल ते सांग बघू. डोसक्यात राग घालून देणार. अरे नाही सांग बघू. माझं नाव कुठे पोडणार नाहीस ना? अरे नाही नग बाबा नाही. घ्या काय पाहिजे सांग. तू मुंबईला गेल्यापासून किसनानं तुझ्या घरात काय ते खरं सांग. सांगतो सांगतो सांगतो. यातलं काय मी खोटं असलं तर माझी जीभ झाडलं. हे मी तुला सांगणारच नव्हतो, पण काय करू, जीवच राहणार माझा. मुळाची आण म्हणून सांगतो. तुला झालेलं पार किस्तासारखं दिसत होतं असं शब्द गाव म्हणत होत. तू माझ्या पाठच्या भावासारखा म्हणून मी तुला बोल. खंडोबाची आण घेऊन सांगतो, हे समज खरं आहे. खोटं कशा पाहिजे सांगायचं? माझ्या आईच्या गळ्या शपथ सांगतो. अरे हे समज खरं आहे. किस्त्याचं आणि पारुची भानगड हे काय आज नवीन आहे वय? खरं आहे. शिवाला जर डोसका असत तर किसना बिन लग्नाचा का राहिला त्याचा उलगडा करून घेतला असता. होय की मी बी तेच म्हणतोय. अरे पारीला एकटीला कृष्णा जीवा सोडून मुंबईला कधीच गेला नसता. अरे दिसायला देवासारखी दिसणारी माणसं कोणत्या येण्याला शान खातील हे पत्त्या नाही लागायचा. अरे पारुलं झालेलं पोर बी अशी चिसण्यासारखं होतं म्हणजे. शिवा पवाराच्या जागेवर मी असतो पारीला उभी चिरली असती. जाऊ द्या, आपल्याला काय करायचं. आणि जो करी येईल तू घरी. चला शंकर चिरीम काढ. काच्या आणलाय नव.
मग मळायला सुरुवात कर. रे वहिनी पाळण्यात बसतीस काय? आता मी काय लहान पोर आहे का पाण्याचं? आता बसलेले ढगुर्डी काय लहान आहे तू? वहिनी आता मात्र तुझं ऐकणार नाही बरं का. आपण तिघं मिळून एक फोटो काढूया. तुम्हाला काही याड लागले का काय भाऊ? आणि भाऊजी जीव टाकत तालुक्याला गेला आणि डॉक्टरला घेऊन आला. त्यावेळेला पाखरासारखं तडपडलं बघा. तुला वाटत असेल तो कोण बोलणार, शानपण शिकवणार, तर काय करू, जीव राहत नाही म्हणून बोलतोय. तर राहू दे की आता, जीवान 2 घास खाऊ देते. मला बी समजतं या पारू, पर कवा तरी आणि कुणीतरी बोलाय पाहिजे ना. वा काय धांदरड बघ तू. त्या दाल्याच्या खुशीत काय बी सुचत नाही बघ तुला. एवढं भाजून घेतलं. दम जरा आता. अग गार पडेल, दम की जरा. वहिनी कुठे गेला असेल की? किती वाट बघायची मी आता. भूक लागली आम्हाला. हे बघा हे आले. कुठे गेला होता का? कवाना आम्ही वाट बघतोय. का बोलत का नाही? ही कसली अवघड आठवली तुम्हाला? शिवादा अरे असं का बघतोय? ए शिवादा, शिवादा म्हणशील तर जीव सोडून काढ. अरे पण काय झालं ते सांगशील का नाही? शिवाला तिच्या माझी जीभ टाळू नका. सुट्टीवर हायचं ना मग काय करायचं डोसकं फिरवून घ्यायला? अरे उगाच सांग घेऊ नका. बराबर बोलतोय मी. कर्माचं बराबर बोलतायचं. कुठल्या वैऱ्यानं डाव साधला आणि तुम्हाला येऊन नाद लावला कुणाला ठाऊ. धनी सुखाच्या संसाराला अशी आग लावू नका. शिवादा अरे असला नाद वाईट म्हणून तूच सांगत होतास ना. आणि तूच हे करायला लागला. त्याला कारण तुम्ही आहे का? हे स्नेहा, अरे इतक्याच जनावरांचं काय बोलता ते? माझी शपथ आहे तुम्हाला. तुमच्या मनात काय असेल ते वखून टाका. मी तुमची पाय दूर हो पारे. पापानं बरबटलेला हात माझ्या अंगाला लावू नका. पाप कसलं पाप? अरे काय भकायला लागलाय हात? कसलं राक्षस डोक्यात नाचायला लागलाय तुमच्या. मी पाप केला असेल तर नरकात जाईन त्यांनी. शिवादा अरे तुझी माझी दोस्ती जर खरी असेल तर कसलं पाप म्हणतो तुझा उलगडा झालाच पाहिजे. नाहीतर जीवाचं बरं वाईट करून घेईन तुझ्या मोर. अरे कशाला ठेवून करता सा? माझ्या नावाला बट्टा लावला सा. तीर भावजाईचं नातं लावून नरक उपसला सा तुम्ही. तुम्हाला काय बोलायचं ते बोलून घ्या. खंडोबाजीचं असेल तर माझ्याकडे बघून घे. आज तुम्ही माझ्या आबरूवरच घाला घातलाय. माझ्या ऐकलीवर धर्माला वाढणाऱ्या सीता सावित्रीसारख्या समजा बायावर तुम्ही अन्याय केला. अगं कशाला त्यांचा उद्धार करून तेसनी बी आपल्या नरकात वळती. हा शिवादा तोंड बंद कर. अरे लय बोलला. ह्याच्या मोर एक सबूत बोलशील तर नरड फोडी तुझं. जनावराच्या अवलादीचा तू आता चितच ठेवत नाही. पहिले शिवादा अरे काय केलं तरी? अरे उलट्या काळजाच्या कसाबा. अरे आई जगदंबेसारख्या माऊलीचा जीव घेतला तू. अरे कुठे फिरशील हे पाप?
सावकार, अहो सावकार, सावकार मेलो, ठार झालो. अहो माझ्या सांगण्यावरनं रागाच्या भरात शिवानं किसनाला आणि पारूला कुऱ्हाडीनं तोडलं. ठावा आहे मला. सावकार, तुम्ही जर माझं नाव फोडलं तर गावात माझी धडगत नाही. माझ्या घरादारावरून अंगावर फिरल्याशिवाय राहणार नाही. हे बी ठावा आहे मला. या कामा करताच तुला ऋणमुक्त केला हे बी ठावा आहे ना तुला. या कामाकरता, या कामा करता, ही आग लावण्याकरता म्हणून तुझ्या हातनं तुझा देण्याचा कागद जाळीवलाय. जवळ तू माझा घात करत नाही तवरच मी तुझ्या पाठीशी आहे. समजलास? जा. गावात नुसता वस्त्रा चालू, तोंड चालवू नकोस. का हो बोलत का नाहीसा आणि लवकर आलासा? काय झालं? तुळशी, काल रात्री माझ्या स्वप्नात किसना जाधव माझ्या अंगावर फरशी घेऊन धावला. तेव्हा धरणं माझं मन थाऱ्यावर नाही, कामावर ध्यान लागना म्हणून मी घराकडे आलो. किसन्या जाधव? होय, आणि तुमच्या अंगावर कशाला धावून आला? व तिला तसंच कारण आहे. कारण आहे? अहो काय झालं? काय ते नीट सांगा. झोपत तर नाही ना? व नाही, जागा आहे, चांगला जागा आहे. तुळशी, नागू सावकारानं माझ्या घरावरचं ऋण मला माफ केलं म्हणून त्याच्या बदल्यात त्यानं मला लय मोठं पाप करायला लावलं. अगं बाई, म्हणजे काय केलं सकाळी तुम्ही? किसनाचा आणि पारूचा वाईट संबंध होता असं मी शिवाला सांगितलं. म्हणून रागाच्या भरात शिवानं दोघांनी ठार केलं. आता किसनाचं भूत माझ्या मानगुटी बसल्याशिवाय कसं राहील? काय रे माझ्या कर्म, काय केलं साव तुम्ही हे? तरी मला वाटलंच होतं, शिवुलट्या काळजाचा राखूस कवा तरी तुम्हाला पोत्यात आणल्या बिगार राहणार नाही. हे घरदार त्या सावकारच्या मुडद्यावर घालून आपण एखाद्या बाबळीच्या झाडाखाली ऊन वारा सोसत गेलो असतो तर काय बिघडलं असतं? त्या माऊलीचं आपलं वाकडं होतं का किसण्याचं आपलं वैर होतं? देवा
शिवासारखी माणसं हाकनाक बेइज्जत होऊन जीवाला मोकली. त्यांचा सराप आता आपल्या पोरा बाळाचे लागले बिगर कवा बी राहायचा नाही. हे समज खरं आहे, पण आता मी काय करू? तुम्ही कोर्टात जाऊन सांगा की शिवाला सांगितलेली मी समजी गोष्ट खोटी होती म्हणून. म्हणजे पारू आणि किसण्याचे लागलेला डाग तरी धुवून निघत. आता मी कोर्टात जातो आणि समज खरं सांगतो. अरे बेडा, तुझ्या पापाचा जा विचारला मी. पाप? मी काय पाप केलंय? अरे कसा बाप, कृष्णान पारूचा खून तू केलास? काय मी? अरे होय होय तू. अरे बघताय काय, नाकडावर सोडा आणा म्हणजे कबूल म्हणतो. अरे हाना हा हराम. थांबा थांबा, माझं ऐका. माझ्यावर विश्वास असला तर गुमान घराकडे चला. मी ह्याचा चांगला निवाडा करीन. असा आडमुटपणानं तुम्हाला कायदा हातात घेऊ देणार नाही मी. मी या गावचा पोलीस पाटील आहे. तर चला बघू गुमान घराकडे. चला 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 गुमान घराकडे चला. सावकारा पाटलाच्या पुण्याईनाज वाचला. पाटील, तुम्ही झोपला होता? होय. मध्यरात्री दार फुटालाचा आवाज तुम्ही ऐकला आणि तुम्ही बाहेरून दार उघडलं? होय जी. पुढे काय झालं? मी दार उघडले. शिवाने रक्तानं माखलेली कुऱ्हाड माझ्या मोहर टाकली. पाटील, मी माझ्या बायकोचा आणि कृष्णाचा खून करतो. काय खून केला? वाय, ते वागू नये तसं वागल्यात म्हणून त्यांचा खून केलाय मी. अरे अरे पोरा, काय केलं ते? कसलं खून तुझ्या डोक्यात गेलं आणि सोन्यासारख्या संसाराची माती माती केली. पाटील, काय करायचं ते बरोबर केलंय. तुम्ही तुमचं काम करा. त्याचा तो अवतार बघून मी घाबरलो. लगेच त्याला अटक केली आणि पोलीस स्टेशनवर हजर केलं. म्हणजे खून कसा झाला, कोणत्या परिस्थितीत, याची तुम्हाला प्रत्यक्षात मुळीच माहिती नाही? नाही. ही भोसले फौजदार! या बास तुम्ही केला? होय. हा मुद्देमाल तुम्हीच जप्त केला? होय. तुम्ही आणखीन काय काय जप्त केलं? मैताच्या अंगावरचे रक्ताने भरलेले कपडे, आरोपीच्या हातातील रक्ताने भरलेली कुऱ्हाड मी स्वतः जप्त केली. ठीक आहे युअर ऑनर. आता माझा शेवटचा साक्षीदार बायजाबाई चौगले. बायजाबाई चौगले! बाई म्हणा, देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. नाव काय तुमचं? बायजाबाई बस्तापा चौक. बाई, या गुन्ह्याची तुम्हाला काय माहिती आहे सांगा बघू. हे माझ्या घरासमोरच राहतात. खून झाला त्या रात्री कुणी त्यांचाळ्याचा मला आवाज आला म्हणून मी बाहेर आले. बरं, पुढे काय झालं? शिवा झोकांड्या देत रक्तानं भरलेली फरशी आपल्या घरात आला मी बघितला. पुढे सांगा. म्हणून मला संशय आला. त्याच्या घरात जाऊन बघितलं. तेव्हा कृष्ण आणि पारू दोघजण रक्ताच्या थारोत मरून पडलेले मी बघितलं. सरकार, पारूला तुम्ही बरेच वर्ष ओळख. तिची चालचालूक कशी होती? माऊली बिचारी सीता सावित्री सारखी होती बघा. सपनात देखील तिच्या हातनं असं पाप घडायचं नाही. सरकार, औंदाच्या पाडव्याला मी पारूकडे पुरणाची पोळी घेऊन गेले होते, पण पुरीनं पोळी घेतली नाही. म्हणाली माझा दादला घरी नाही, मला गोड जेवण जाणार नाही. पुरीनं पोळी परत दिली. इतका तिचा जीव त्या दादल्यावर. सरकार, युअर ऑनर, माझा पुरावा संपला. झालेला पुरावा तू ऐकलास, त्याबद्दल तुला काही सांगायचंय? मला काय बी सांगायचं नाही. तुला काही साक्षी पुरावा द्यायचा आहे? येस युअर ऑनर. माझी पहिली साक्षीदार बकुळा 32 गावकरी. बकोळा 32 गावकरे! बाई, कृष्णाला तुम्ही बऱ्याच दिवसापासून ओळखत होता. होय. त्याची वागणूक कशी काय होती? आय ऑब्जेक्ट युअर ऑनर. हा प्रश्न अनाठायी आहे. हा साक्षीदारही अनाठायी आहे युअर ऑनर. प्रत्यक्ष खुनाशी याचा काहीही संबंध नाही. युअर ऑनर, या बाईच्या नंतरचा साक्षीदार या घटनेवर प्रकाश टाकेल. तत्पूर्वी मला माझा डिफेन्स डिस्क्लोज करायचा नाही, परंतु हा साक्षीदार अत्यंत महत्वाचा आहे, एवढंच मी या क्षणी सांगू इच्छितो. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. बाई सांगा.
साहेब, बोलून चालून मी नाचणारीन बाई, पण ते किसनानं त्या देव माणसानं माझ्या पदराला सुधीक हात लावला नाही हो. असा देव माणूस, असा भला माणूस आपल्या वहिनी संग असलं पाप करेल का हो? एव्हिडन्स वर्थलेस. क्रॉस इट लाईन. युअर ऑनर, माझा शेवटचा आणि महत्वाचा साक्षीदार गंगाराम निवृत्ती न्हावी. गंगाराम निवृत्ती न्हावे. हे पहा गंगाराम बुवा, या खटल्यासंबंधी तुम्हाला जी काय खरी खरी माहिती असेल ती कोर्टाला सांगा बरं. माझ्या कुलदैवताची आणि धर्माकर्माची आण घेऊन मी खरं खरं सांगतो, या 1.5 पोटाच्या खळगीसाठी मी खोटं खोटं बोललो. सीता सावित्रीसारख्या पतिवर्तेवर मी खोटा आळ घेतला. कृष्णासारख्या देव माणसाला बदनाम केला. शिवासारख्या भोळ्या भावड्या माणसाला खोटं नातं सांगून नाचाला भडकावला. रागाच्या भरात शिवा अशी काही भयंकर हत्या करल ते मला तेव्हा उमगलं. सरकार, नागू सावकारानं राम लक्ष्मण निर्मळ संसार माझ्या हातानं मातीला मिळव. नागू सावकारानं ऋण माफीची लालूच दाखवून परातानं फसून भयंकर संकटात ढकल. सरकार, त्याकरता शिवाला जी काही शिक्षा होईल ती भोगायला मी तयार आहे. सरकार, मी तयार आहे. अरे काय केलं ते? तू खोटं बोललास. तू कोणासाठी खोटं बोललास? रे शिवाधा, पोटासाठी खोटं बोलून. गंग्या, गंग्या. शिवादा, धनी, शिवादा, याच्याने मस्त सोडवलंस बेस. तर वाईट एवढंच वाटतंय, या खोलीत 14 वर्ष कशी काढणार तू? होय धनी, राहून राहून तुमचीच काळजी वाटते. तुमच्या बऱ्या वाईट प्रसंगाला कोण होईल, कोण भाकरी तुकडा करून वाढेल तुम्हाला. जीवाला सांभाळून राहा. जातो आम्ही.